मित्रांनो, आज आपण भात शेतीबद्दल पावसाळी पिकांपैकी एक प्रमुख पीक महाराष्ट्रात घेतलं जाणारं, कोकण पट्ट्यात घेतलं जाणारं भात आहे. या भात पिकाबद्दल आपण आज आमच्या शेतामध्ये खरीप हंगामातील भात पिकाबद्दल आम्ही त्याची लागवड कशी केली, त्याची पेरणी कशी केली, ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याची थोडी पूर्वतयारी दाखवेन आणि मग तुम्हाला समजेल की कशी याची पेरणी झाली. तर बेसिकली आम्ही सुरुवातीला काय केलं आहे, की सुरुवातीला जमीन अशी पडीक होती. जशी तुम्हाला आता दिसत आहे, अशी पूर्णपणे जमीन पडीक होती. या जमिनीमध्ये एक 2-3 वर्ष कोणी पीक घेतलं नव्हतं. सो ती जमिनीमध्ये जर का आम्ही भात टोकनणी केली असती, नॉर्मल मशागत करून टोकन पद्धतीने भात टोकनणी केली असती, तर त्याच्यामध्ये भयंकर प्रकारचं रान आलं असतं. त्याला थांबवण्यासाठी आम्ही सुरुवातीला पहिल्यांदा काय केलं, तर त्याच्यामध्ये ट्रॅक्टरची पलटी, जसं की त्याला इंग्रजीमध्ये काही शब्द आहेत, मला नाही आठवत, पण ते पलटी हे त्या ट्रॅक्टरचं एक टूल आहे. ते पलटी वापरून घेतलं. तर त्याच्यामध्ये काय होतं, बेसिकली वरची माती खाली आणि खालची माती वर, एक साधारण 2-2.5 फुटापर्यंत ते ट्रॅक्टरचा जो नांगा असतो पलटीचा, तो खाली जातो आणि माती उलटी करून टाकत असतो. हे तुम्हाला जसं दिसत आहे तसं. त्याच्यानंतर ही 2-3 दिवस जमीन आम्ही तापू दिली. त्याच्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये आडवी-उभी ट्रॅक्टरच्या साहाय्यानेच नांगरट करून घेतली. त्याच्यामध्ये ते मोठे-मोठे ढेकळं ज्या पलटीमध्ये निघाले होते, ते पूर्णपणे फुटले आणि छोटी-छोटी ढेकळं तयार झाली. याच्यानंतर आम्ही ती जमीन 5-6 दिवस, 8 दिवस तापू दिली परत उन्हामध्ये. कारण तापू याच्यासाठी देणे, कारण हुंगणी वगैरे अळ्या असतात, त्यांची अंडी पिल्ली खाली असतात. तर त्या मरून जाव्या, नाहीतर पिकाला नुकसान होते, त्याचं म्हणून आम्ही ती तापून दिली. त्याच्यानंतर आम्ही आता आज आज पेरणी केली आहे, तर काल आम्ही त्याच्यावर रोटावेटर मारून घेतलं आहे. बेसिकली रोटर मारून जमिनीची माती भुसभुशीत करून घेतली. अ, यासाठी की एक जमीन प्लेन होते, माती भुसभुशीत होते आणि आपण जशी कोकणामध्ये रोपे पद्धतीने शेती केली जाते भाताची, तशी आमच्या या भागात होत नाही. आमच्या भागामध्ये सुक्या वाळ्या भुईतच दाणे टोकनले जातात. तर ती आम्ही पेरणी आता पूर्वी बैलांच्या सहाय्याने एक कुरी नावाचं हत्यार असायचं, त्याच्यामध्ये वरतून दाणे सोडले जायचे आणि जमिनीमध्ये दाणे पडत जायचे आणि मग नंतर ते मिटवले जायचे, असं होतं. पण आता एक नवीन थोडं मॉडिफाय एक कुरी आलेली जी तुम्ही बघताय. याच्यामध्ये पण कसं आहे, एक स्वयंचलित आहे. बेसिकली एक माणूससुद्धा ओढू शकतो. पण काल रात्री इतका भयंकर पाऊस झाला आहे आमच्या इकडे आणि आज आम्ही ही पेरणी करतो, त्याच्यामुळे जमीन पूर्णपणे ओली आहे आणि या ओल्या जमिनीत आम्हाला एकट्या माणसाने ओढणं शक्य नाही. म्हणून आम्ही 2 माणसांनी हे ओढतोय आणि त्याच्यामध्ये पाठीमागे बघताय ते काकू पूर्णपणे भात सोडतात खाली आणि मग ते चारी सरींमध्ये बरोबर पडत पडत जातं. एका लाईनीमध्ये ते भात पडत जातं. नंतर मग ते पायाच्या सहाय्याने किंवा पेसाटीच्या सहाय्याने ते पूर्णपणे झाकलं जातं. आता याच्यामध्ये सांगायची गोष्ट की पेरणी करायच्या आधी जमिनीवर पूर्णपणे पेसाटी, जे एक पारंपरिक इथलं जसं की एक छोटा पाटा आहे समजा, जमीन वर-खाली, वर-खाली छोटे-मोठ्या ढेकळ्या किंवा माती असते ती प्लेन करण्याचं काम करतं. तर ते मारून घेतलं जातं आणि त्याच्यानंतर ह्या कुरीने पेरलं जातं आणि पेरून झाल्यानंतर परत ही पेसाटी मारली जाते. कारण दाणे जमिनीत लपले गेले पाहिजे. पक्ष्यांनी, पाखरांनी ते खाल्ले नाही पाहिजे, यासाठी ते दाणे झाकले पाहिजे म्हणून पेसाठी आडवी-उभी मारली जाते, जी तुम्ही बघत आहात. हे झाल्यानंतर आता पुढचा प्रश्न राहिला की आम्ही कोणतं भात टोकनलं, तर आम्ही श्रीलेखा, जे एक मॉडिफाईड सोना मसुरी जातीमधून एक मॉडिफाईड भाताचं वाण आहे, ते आम्ही पेरलेलं आहे. तर ते बेसिकली आम्ही जास्त एरियामध्ये ते पेरलं आहे. 27-28 गुंठ्यामध्ये श्रीलेखाचे भात पेरलं आहे आणि प्रायोगिक तत्वावर एक असंच आमची हाऊस म्हणून आणि घरात खायला होईल किंवा थोडंसं एक नवीन प्रयोग म्हणून आम्ही इंद्रायणी भाताचा एक प्रयोग केलेला आहे. तो 7 गुंठ्यामध्ये केलेला आहे आणि असं मिळून आमचं एक 35-36 गुंठ्यामध्ये यावर्षी भाताची टोकनणी झालेली आहे. सो आता आम्ही आमच्याकडून आमचा कॉल दिलेला आहे की आम्ही पेरणी केलेली आहे. आता पूर्णपणे निसर्गावर डिपेंड आहे की निसर्ग आम्हाला कशी साथ देतोय. काल पाऊस पडून गेलेला आहे, आम्ही ओलीमध्ये पेरलेलं आहे. पण राहिली गोष्ट की आता या 4-5 दिवसामध्ये पाऊस पडणं खूप महत्त्वाचं आहे. पाऊस नाही पडला तर आम्हाला पुढच्या काही, म्हणजे जे असेल ते तुम्हाला दाखवेन मी. बट पाऊस पडला पाहिजे. आम्ही पावसाची प्रतीक्षा करत बसणार आहोत. बाकी पूर्ण गावामध्ये सगळीकडे पेरण्यांची घाई चालू आहे. कोणी या रेसमध्ये पाठीमागे राहण्याचा प्रयत्न करत नाही. ही कुरी पण आम्ही आज कशीतरी दुसऱ्यांची मागून आणलेली आहे. त्याच्यावर पण 4 जण वेटिंग होते, पण आम्हाला ती सुदैवाने मिळाली. ह्याच्यानंतर पाऊस पडल्यानंतर दाणे कसे अंकुरित होतात, कसा फुटवा बाहेर येतो, कशी त्याच्या सुळ्या बाहेर येतात भाताच्या, हे सगळं दाखवीन मी तुम्हाला. कोळपा त्याच्यामध्ये घालावा लागतो, कोरपणी करावी लागते. त्याला खत आम्ही ऑलरेडी दिलेलं आहे. शेणखत ऑलरेडी टाकून घेतलेलंच होतं. पण याचा एक-एक टप्पा मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये दाखवत जाईन. तुर्तास तुम्ही ही भाताची लागवड केली, कशी केली ह्याबद्दल मला नक्की सांगा. तुम्हालाही तुमच्या गावाकडच्या काही आठवणी असतील,
भात शेतीबद्दल, शेतांबद्दल तुम्हाला जर शेताची आठवण येत असेल, गावची आठवण असेल तर नक्की सांगा आणि कनेक्ट व्हा आमच्या या कोल्हापूरमधील फार्मला. धन्यवाद.